जय महाराष्ट्र. दारवा नगरातील संपूर्ण नागरिकांना रवी तर्टेचा जय महाराष्ट्र. दिवाळी संपलेली आहे. दिवाळीचे फटाके फोडून आपण मोकळे झालेले आहेत. आता काही दिवसात नगरपालिकेच्या इलेक्शनचे वारे वाहत आहे. नगरपालिकेच्या इलेक्शनचे फटाके काही दिवसामध्ये फुटणार आहे. परंतु आज जो व्हिडिओ होणार आहे, मी संपूर्ण दारवावासियांना माझे हात जोडून विनंती आहे, आजपर्यंत हा व्हिडिओ सर्वात चांगला होणार आहे आणि एकदम महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या माध्यमातून देणार आहे. कारण ही माहिती कुठलाच अध्यक्ष, कुठला नगरसेवक आणि कुठलाच कर्मचाऱ्याने आजपर्यंत दिलेली नाही. आणि ही माहिती प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंबातील प्रॉपर्टीला आवश्यक असलेली ही माहिती आहे. जे व्हिडिओ थोडासा लांब होईल, परंतु हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ पहा आणि आपल्या दारवा शहराची काय स्थिती आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पहिली गोष्ट, आज 75 वर्ष झालेली आहे. शुद्ध पिण्याचं पाण्यापासून आपण आजही दारवावासी अलिप्त आहोत. आणि दिवाळीसारख्या सणातनी 8 दिवस दारवा नगरपालिकेला पाणी नव्हतं. 50 कोटी खर्च झाले. आजही त्या योजनेचं काहीही सत्ताधारी जरी म्हणत असेल तुमच्या नळाला पाणी येऊ राहिलं की तुम्ही स्वतःहून फिल्टरवर जाऊन पहा की त्यात 50 कोटी योजनेचं काय आहे. त्याचा व्हिडिओ मी काही दिवसामध्ये तुम्हाला टाकणार आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे हा आपल्या कष्टाने जो कमावलेला आपण पैसा आहे आणि ते पैसा आपण कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करतो. प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून एखादा प्लॉट असेल, शेती असेल, त्या दृष्टिकोनातून आपण कुठंतरी आपल्या मुलाबाळांच्या हिताच्या दृष्टीने आपण रक्ताचं पाणी आटवून प्लॉट कुठंतरी गुंतवतो. परंतु त्या घेतलेल्या प्लॉटचं रेकॉर्ड आपल्या नगरपालिका, भूमी अभिलेख, महसूल विभागमध्ये व्यवस्थित आहे का, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. नगरपालिकेत रेकॉर्ड सोडूनच द्या, आपल्या नगरपालिकेच्या कुठल्याच कागदोपत्री आपला प्रॉपर्टीबद्दल कुठेही रेकॉर्ड व्यवस्थित नाही. अनेक नगरसेवक या नगरपालिकेने पाहिले. दारवा नगरपालिकेने 1932 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वच्या आधी ही नगरपालिका स्थापन झालेली आहे. दारवा अत्यंत जुनी नगरपालिका. आज हिचा रेकॉर्ड जो आहे हा जिल्ह्यातही कोणाचा असा रेकॉर्ड नसावा असा असायला पाहिजे होता. परंतु तसं न होता इथे अनेक सत्तांतरं झाली, अनेक पक्षाची इथं सत्ता आली, अनेक पक्षाचे नगराध्यक्ष, नगरसेवक होऊन गेले, पण आजपर्यंत कोणीही या विषयात हात घातला नाही. आज तीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. आज आपण जी दारवा शहरात गुंतवणूक करतो प्रॉपर्टीच्या माध्यमातून, त्याचा रेकॉर्ड नगरपालिका आणि शासकीय कर्मचारी म्हणजे शासकीय जे प्रशासन आहे त्या शासकीय कार्यालयात आहे का, याची माहिती तुम्हाला आहे का? मला तर वाटते बिलकुलच नाही. जसं दारवा नगर परिषद गोळीबार चौकापासून गावठाण म्हणजे बारीपुरा, तेलीपुरा, दत्तनगर, उत्तरेश्वर चौक जो गावठाण होतं, त्या गावठाणचा दारवा नगरपालिकेमध्ये कुठल्याच प्रकारचा रेकॉर्ड नाही. भूमी अभिलेखमध्ये रेकॉर्ड नाही आणि महसूल विभागात रेकॉर्ड नाही. तर्टे म्हणत असेल हे काय बोलत आहे? अहो, तुम्हाला त्या गोष्टीची जाण पाहिजे. आपण हिंदू मुस्लिम हिंदूच्या नावावर सत्ताधाऱ्यांना वोट देत गेलो, परंतु हे वोट घेतल्यानंतर हिंदू मुस्लिमच्या, परंतु आपलं हे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून दिल्याच्या नंतर यांनी मुळात करायला काय पाहिजे आणि मग हे निवडून दिल्यानंतर करतात काय, हे एक संशोधनाचाच विषय आहे. कारण आज 75 वर्ष म्हणून साजरा केला जातो, सुवर्ण 75 वर्ष म्हणून आपण देशात साजरा करतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि रेकॉर्ड कागदोपत्री नागरिकाचा कुठल्याच प्रकारे आपल्याला इथं उपलब्ध नाही. मी त्याचे तुम्हाला पूर्ण माहिती दाखवणार आहे. आपल्या नगरपालिकेची स्थापना 1932ची आहे आणि शेजारीच आपल्या नगरपालिका 2009ला जी स्थापन झाली, नेर नगर परिषद, आधी ती ग्रामपंचायत होती. तिचा रेकॉर्ड आणि आपली 1932 याची तुलना मी करणार आहे आज. आणि कशा प्रकारे एक नागरिकांच्या सगळ्या गोष्टीचा विकास कसा करायचा आहे आणि कशा नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीचं जतन करायचं असते म्हणजे राजकारणी म्हणून, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रश्न आहेत. दारवा शहरामध्ये मोठा गहन विषय तर एक
रोज मजुरी करणारे, गवंडी कामाला जाणारे, रोज मजुरी शेतात राबणारे लोकांची फसवणूक या दारवा शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून झालेली आहे. नोटरीवर प्लॉट नागरिकांनी तेव्हा त्यांना कायद्याचं ज्ञान नसावं किंवा तेव्हा समजत नसावं आणि लेआउट धारकांनी त्यांनी नोटरीवर प्लॉट विकून त्यांची फसवणूक केलेली आहे. असे नोटरीचे अनेक हजारो प्रकरणं दारवा शहरात आहे. स्टॅम्पवर फक्त यांना घर दिले. आज 20-20, 25-25 वर्ष झाले, 30-30 वर्ष झाले लोक तिथं डबल टिबल मधली घर बांधून राहत आहे. परंतु त्या लोकांना सातबारा मिळत नाही, प्रॉपर्टी कार्डवर त्यांचा उल्लेख नाही किंवा त्यांना कुठलीच बँक लोन देत नाही, त्यांना कोणत्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांना पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजनेचा, रमाबाई आवास योजनेचा लाभ मिळत नाही. आणि आजही लोक तसेच झोपड्यात कच्च्या आणि कुठं पक्के बांधकाम करून आज लोक राहत आहे. त्यामध्ये अंबिकानगर, जलारामनगर, शिवाजीनगर, दत्तनगर, नूरनगर, रेल्वे स्टेशनचा भाग, यामध्ये अनेक तुम्हाला नोटरी धारक दिसतील. आणि हे लेआउट धारक फसवणूक दारवा शहराच्या नागरिकाची करत आहे. आणि ही फसवणूक इथला प्रशासनातील अधिकारी, मुख्याधिकारी, भूमी अभिलेख, महसूल विभाग आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे डोळ्या उघड्यानं पाहत आहे. अनेक रेकॉर्ड उपलब्ध भूमी अभिलेख जवळ नसल्यामुळे दारव्या शहराचा कधी भूमी अभिलेखला नकाशे लेआउट धारकांना मागावं लागते. इतकी बेकार परिस्थिती भूमी अभिलेखची आहे. आणि भूमी अभिलेख जवळ रेकॉर्ड नसल्यामुळे आपल्याला 2 पैसे जास्त मोजावं लागतात. त्यामध्ये लेआउट धारक का ज्यांनी लेआउट टाकणार आहे तो मालकही वाचला नाही, त्यालाही त्याची पिळवणूक संबंधित अधिकारी प्रत्येक टेबलवर करतात. कारण रेकॉर्ड नाही, त्याचा फायदा ते अधिकारी घेतात. आणि इथं अधिकारी टिकण्याचं कारणच ते आहे. तर रेकॉर्ड नसल्याच्याने मुमागी किंमत लोकायला मागायची आणि लोक द्यायला तयार होतात, कारण कागदाचं काम पडते. म्हणून आपलं काम अटकली कुटीन जाशी कुटी म्हटल्यावर आपण 2 पैसे जास्त देतो आणि आपलं काम निपटवतो. परंतु आपलं काम झालं की बस झाले, आपली जबाबदारी नाही झाली. कुठंतरी नागरिकांनी जागृत होऊन सत्ताधारी आणि या विषयावर बोललं पाहिजे. मुळात कोणीच बोलत नाही. आज 100 वर्ष होत आहे दारवा नगरपरिषद रेकॉर्डवर आपला कागदोपत्री काही उल्लेखच नाही. गावठाणमधल्या जे गोळीबार चौकाकडून ज्यांचे घरं असतील ना, तर त्यांचा प्रॉपर्टी तुमच्या असिस्मेंट नक्कलवर पहा. प्रत्येकाच्या घरी असिस्मेंट नक्कल आहे. त्या असिस्मेंट नक्कलवर तुमचा स्क्वेअर फूटचा उल्लेख आहे का, तुमचा प्लॉट किती स्क्वेअर फूट आहे त्याचा उल्लेख आहे का, दक्षिण उत्तर पश्चिम कोणी तुमच्या शेजारी सीमा कोणाकोणाच्या आहे का, कुठलाच रेकॉर्ड त्यांना असिस्मेंटवर नाही. भूमी अभिलेख जवळ सुद्धा नाही, महसूल जवळही नाही. म्हणजे आंधळ धरते कुत्रं पीठ खाते अशी परिस्थिती दारवा नगर. अनेक नगराध्यक्ष होऊन गेले. वास्तविक नगराध्यक्ष आपण एक जबाबदारीचं पद आहे. नागरिकांना योग्य प्रकारे कागदोपत्री त्यांना त्या शहरासाठी योग्य योजना राबविणे, शहराचं नाव विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात कसं पुढं जाईल, नागरिकांना सुखसुविधा, अन्न वस्त्र निवारा, शुद्ध पिण्याचं पाणी कसं मिळेल याची जबाबदारी नगराध्यक्षाची असते. अनेक नगराध्यक्ष पाहिले. तुमच्या आशीर्वादाने मी मागच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून गेलो. तुम्हाला माहीतच आहे, मी 8-10 वर्षापासून मी ज्या पक्षाकडून निवडून आलो, जिथं चुकतं तिथं रवी तरटे मुका बसणारा व्यक्ती नाही. मी माझ्या पक्षाच्या विरोधात गेलो, माझ्या बॉडीच्या विरोधात गेलो, मी नगराध्यक्षाच्या विरोधात गेलो. मला माहीत आहे कुठंतरी चुकीची कामं होत आहे, म्हणून मी ठामपणे विरोधात गेलो. आज मी त्या विरोधात जाऊन संजय राठोडचा विरोध करत अनेक आंदोलने मी या 8-10 वर्षातनी दारवा शहरासाठी केली. रवी तरटे एकटा स्वतःचा काहीतरी स्वार्थ दडलेला आहे म्हणून आजपर्यंत मी कुठलंही आंदोलन केलं नाही. दारवा शहराच्या मुख्य गोष्टीवर कोणाला तरी बोलावंच लागेल. आणि ज्ञान जर आपल्याला काही समजत असेल तर त्या ज्ञानाचा लोकांसोबत शेअर केला पाहिजे की बा अशानं असं आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. ते काम मी प्रामाणिकपणे 5 वर्ष नगरसेवक असताना तुमच्या आशीर्वादाने केलेलं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीतही मला परत जर संधी मिळाली तर मी आणखीनही त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.
पण मी कुठंही कोणालाही दबणारा व्यक्ती नसल्यामुळे माझी जे बोलण्याची पद्धत आहे मी ही थेट बोलतो आणि जे सत्य आहे ते बोलतो. आता हे रेकॉर्ड नसला, आता 2017 ते 18ला आम्ही बॉडीने एक एजन्सी नेमली होती की हे रेकॉर्ड दारव्याचा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड बनलं पाहिजे. प्रॉपर्टी कार्डवर सगळा उल्लेख प्रॉपर्टीचा आपला त्याच्यामध्ये येतो. त्याच्यातनी प्रॉपर्टीचे मालक किती, वारस किती, आपला प्लॉट किती स्क्वेअर फूट आहे आणि क्षेत्र त्याचं किती आहे आणि दुसरं पश्चिम उत्तर दक्षिण याचा संपूर्ण डाटा आणि तो आदेश जो फेरफार झाल्याच्या नंतर पटवाऱ्याकडून जो संपूर्ण आदेश असतो त्या आदेशचा त्या स्पष्टपणे त्या प्रॉपर्टी कार्डवर उल्लेख असतो. असं प्रॉपर्टी कार्ड 1932पर्यंत ते आज 2025पर्यंत दारवा नगर परिषदमध्ये अस्तित्वात नाही. कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट्स एक नंबरमध्ये आजही उपलब्ध नाही. पालकमंत्री संजय राठोड हे महसूल मंत्री होते आणि हे महसूल खात्याशी संदर्भातला विषय. आम्ही 70 लाख रुपये एका एजन्सीला देऊन हे काम करण्यासाठी दिलं होतं, परंतु त्या एजन्सीनं पूर्ण सर्वे करून संपूर्ण रेकॉर्ड भूमी अभिलेखला दिलेला आहे. परंतु भूमी अभिलेख आत्तापर्यंतही दारवा नगर परिषदेची प्रॉपर्टी कार्ड नगरपालिकेला स्वाधीन करत नाही आहे. याच्यात दाल में काला कुछ है क्या, पुरी दाली काली है याचा शंका येत आहे. मी 2-3दा संबंधित भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्याकडे गेलो की बा त्यावेळेस आम्ही एजन्सीला काम दिलं, त्यांनी सर्वे दारवा शहराचा पूर्ण करून प्रॉपर्टी कार्डसाठी तुम्हाला दिलं, तर त्यांचं उत्तर येतं त्यांनी रेकॉर्ड दिला आम्हाला बनवून, परंतु ते दिलेला रेकॉर्ड खरा आहे चुकीचा आहे कसा आहे हे पाहण्यासाठी आमच्याकडे सक्षम अधिकारी व तसा स्टॉप उपलब्ध नाही. या गोष्टीसाठी फक्त प्रॉपर्टी कार्ड दारवा शहराचा थांबून आहे. महसूल मंत्री संजय राठोड, यावेळेस बी पालकमंत्री आणि मंत्री संजय राठोड. परंतु एखाद्या मंत्री आमदाराचं जर काही प्लॉटाचं जर काही उल्लेख आणि काही जर क्लिअरिटी आणायची असली तर संबंधित यंत्रणा ही रखेलसारखी धावून पळून त्यांचा रेकॉर्ड बनवते. पण तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक तुम्ही जा, नोटरीवाला एखादा धारक जाऊ द्या, एखादा भूमी अभिलेखमध्ये नगर परिषदमध्ये तहसीलमध्ये जाऊ द्या की माझा नोटरीचा प्लॉट आहे, माझा 7/12 कधी बनल, तर त्याला नुसतं पाय घासा लागते आणि 2-2 चपला बदलावा लागते. ही खरी परिस्थिती आहे आणि ही जबाबदारी नगराध्यक्ष आणि त्या बॉडीची असते. आज अनेक नगराध्यक्ष इथून येऊन गेले पण कोणीही हे गेले. आज तुम्हाला हात जोडून विनंती आहे, येणारी निवडणुका आहे, बावला हाताचा बावला असणारा मागचा वेळेसचा नगराध्यक्ष तुम्ही पाहिलेला आहे, संपूर्ण 5 वर्षे तुम्ही त्यांचे पाहिलेले आहे. कुठल्याच प्रकारचा कुठलाच लोक किती नागरिक त्रस्त झाले आणि 5 वर्षे शिव्या देत गेले आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांची PH नगर परिषद कसे सांभाळत होते हे आपण प्रत्यक्ष डोळ्यात पाहिलेलं आहे. परंतु आता येणाऱ्या नगरपालिकेतनी बावला कानाखालचा, संजय राठोडांना कानाच्या वरचा चालत नाही, बसला उठ म्हणलं तर उठला असा नगराध्यक्ष कृपया करून आता तरी निवडून देऊ नका आणि 500,000 लक्ष्मीच्या बळी पडू नका. तुमचा प्रॉपर्टी कार्ड आजही कागदपत्र तुमचा व्यवस्थित उपलब्ध नाही, हे होणं आवश्यक आहे. ते जर तुम्हाला होत नसेल तर हे बॉडी काय कामाची आणि काय सत्ता आणि काय हिंदुत्व आणि काय तुमचे प्रॉपर्टी कार्ड जर तुमचे प्रॉपर्टीचे मालक ज्या याचे आहे तुम्ही प्लॉटचे त्याचा रेकॉर्ड जर नसतं तर काय हिंदुत्व आणि कोणतं सरकार आणि काय कशाले मतदान आपण करायचं. तर तुम्हाला विनंती आहे की यावेळेस नगराध्यक्ष कोण, तो कुठल्या पद्धतीचा आहे, त्याची मेंटॅलिटी काय आहे, नगरसेवक तुम्ही निवडून देताय त्याचं सगळं अभ्यास करा आणि त्यांनी केलेली कामं याआधी तो कोणत्या प्रश्नावर आवाज उठवतो का ह्या संदर्भाचा अभ्यास करून चांगले सुशिक्षित समजणारे असे लोक नगरपालिकेत तुम्ही निवडून द्या. मी म्हणणार नाही की यांना द्या, पण चांगले द्या. जे वाटोळं आजपर्यंत 100 वर्ष झाले नगरपालिकेचं चालू आहे
तीच 5 वर्ष आणखीन घालू नका. आता एकचदा 5 वर्षात संधी भेटते मतदान करायची, ती योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करून आपल्या दारवा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत गरजा आपल्या नगरपालिकेनं पूर्ण केल्या पाहिजे यासाठी मतदान टाका. 1,500 रुपयासाठी टाकू नका. आता तुम्हाला मी ही अशीच मी नक्कल दाखवत आहे दारवा नगर परिषद. याच्यावर प्रत्येकाच्या घरी असेल. याच्यावर काय उल्लेख आहे? मालमत्ता क्रमांक दिलेला आहे, नगर परिषदचा माल क्रमांक, वार्ड क्रमांक, कोणत्या वार्डात तुमचं घर आहे, धारकमध्ये आणि भोगतदारमध्ये. धारकमध्ये तुमचं नाव त्याच्यामध्ये राहते आणि तुम्हाला कर किती लावलेले आहेत, कायचे वृक्षाचे, फलाण्याचे, बस याच्यात कुठंही उल्लेख नाही की तुमचा प्लॉट किती स्क्वेअर फूट आहे आणि कुठेच उल्लेख नाही की तुमचं उत्तर दक्षिण कोण तुमचा शेजारी आहे. हेच नसल्यावर तुम्ही कसं काय म्हणू शकता की तुमचा प्लॉट माझा 1200 स्क्वेअर फूट आहे 1500 स्क्वेअर फूट. तुमच्या नगरपालिकेच्या रेकॉर्डवर नाही, शासकीय कार्यालयाच्या रेकॉर्डवर नाही, भूमी अभिलेखच्या नाही आहे. तर आपण किती झोपलेला आहे हे याच्यावरून समजून घ्या. आणि ही आहे नगर परिषद नेरची, जे 2009 मध्ये स्थापन झाली नेरची नगरपालिका. तिचं प्रॉपर्टी कार्ड याच्यात पहा, तुम्हाला सगळं भेटतं. शीट नंबर, प्लॉट नंबर, त्यानंतर क्षेत्र तुमचं किती स्क्वेअर फूट आहे हे तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही, पण तुम्ही नातेवाईक तुमचे आजूबाजू नेर नगर परिषदमध्ये असतील, कारंजा असतील, इकडे तिकडे दुसऱ्या नगरपालिकेचं तुम्ही व्हॉट्सअपवर तुमच्या घरच्या नातेवाईकांना मागा तुमच्या प्लॉटचा प्रॉपर्टी कार्ड पाठवा मला. त्याच्यावर किती मेन्शन आहे, याच्यावर त्या प्रॉपर्टीतले किती मालक आहे त्यांचं पूर्ण नावाचा उल्लेख आहे. हा खाली दिलेला आहे आदेश, फेरफार झालेला आदेश कोणत्या दिवशी झाला, मग फेरफार कधी झाला याचा सगळं उल्लेख. आणि हे आहे 1 नंबरचा कागद, याले म्हणते. हे आहे महसुलीचा 1 नंबर कागद, भूमी अभिलेखच्या रेकॉर्डवर आणि नगरपालिकेचा 1 नंबर कागद. याच्यावर तुम्हाला लोन, याच्यावर तुम्हाला घरकुल आणि हे प्रॉपर्टी तुमची 1 नंबरमध्ये आहे. आज दुर्दैव आहे 75 वर्ष आणि 1932 पासून नगरपालिकेच्या दारव्याच्या काहीच नाही. आओ खाओ जाओ, मौज मजा. अनेक मंत्रीपदं इथं भोगलेली आहे. संजय राठोडांना सुद्धा जर लोकांची कामं करायची आहे ना, ती ही करावं लागते. 500-1000 रुपये सभागृह, फलानं गृह. सभागृहानं पोट भरत नाही. रोजगार पाहिजे, रोजगार. सभागृहात तुमचा पोरगा काम करणार नाही आहे, तुमचे पोरं मुंबई पुण्याला काम करते. तुम्ही ते मूळ प्रश्न आहे त्याच्यावर न जाता तुम्हाला सभागृहातच गुंतवून ठेवलेला आहे. आणि हे तुमचे कागदपत्र आजही तुमचा रेकॉर्ड, म्हणजे तुमच्या फलाण्याचा स्क्वेअर फूटमध्ये एवढा प्लॉट आहे हा रेकॉर्डच नाही आहे. आणि आपण चाललं मोठ्या हिंदुत्वाच्या बाता करायला. तर माझी विनंती आहे की नोटरी असेल, आज तुम्हाला मला सांगावं लागेल 1980 पासून 80, 70, 75 अशा अनेक जणांच्या खरेद्या आहे लोकांजवळ. अंबिकानगर, शिवाजीनगर, जलारामनगर, अनेक लोकांच्या खरेद्या होत्या, परंतु मूळ मालक शेतकरीच होता. त्यांचा फेरफार न झाल्यामुळे गुंटेवारी कायदा 2011 मध्ये रद्द झाला होता. त्यामुळे ते लोक अडकले होते. त्यांच्याकडे 7/12 नव्हता. त्यांना सुद्धा कुठली बँक लोन देत नव्हती. त्यांच्याकडे फक्त खरेदी होती. 7/12 नसल्यामुळे ते कुठल्या योजनेत बसत नव्हते. परंतु मी 5 वर्षे आवाज उचलला, आंदोलनं केली, कलेक्टरकडे 2-3दा लोक घेऊन गेलो. आज त्या गुंटेवारीतनी माझ्याकडे लिस्ट आहे, 200 लोकांनी फाईल टाकल्या आणि गुंटेवारीतनी दंड भरून 200 लोकांनी आज 7/12 बनलेले आहे. आणि त्याच्यानंतरही भरपूर फाईल आल्या. आता जवळपास 700-800 लोकांनी मीही केलेल्या कामाचा फायदा उचललेला आहे. आणि त्याच्यात बरेचशा जर नाव तुम्हाला दाखवील तर त्याच्यामध्ये माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, लेआउटधारक यांनी सुद्धा फायदा घेतलेला आहे. आज त्यांचे 7/12 87 पासून 80 पासून जे पेंडिंग होते त्याला आज 7/12 बनवून भेटलेले आहे. हे लोकांची कामं अशी करायची असते. अनेक समाज सुधारक, बरेचसे दारवा शहरातनी
सामाजिक कार्यकर्ता एवढे जन्माले आले आहे, पण कुठल्या नागरिकांच्या प्रश्नाच्या मुळात हात घालायचा कोणाची डेअरिंग नाही. फक्त सामाजिक कार्य, फलानं वाटप, फलानं डालतं. पण तुम्हाला जिथं अडचणी नागरिकाला जाते ते महत्त्वाचं आहे. ते रेकॉर्ड तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला झटा लागेल प्रत्येक नागरिकाच्या समस्याबद्दल. तर तुम्ही स्वप्न नगर अध्यक्ष, नगरसेवकाचे पहा. जर तुमच्यात हिंमत जर बोलण्याची होत नसेल सत्ताधाऱ्याविरोधात, तर लढूच नका. आणि इच्छा दारवा शहराच्या लोकांच्या फसवणूकसुद्धा करू नका आणि नागरिकांनी बी अशी फसवणूक होऊ देऊ नका. आजपर्यंत त्या भूमी अभिलेख जेवढं रेकॉर्ड आहे, माझी दाट शंका आहे मला की ते रेकॉर्ड जाणून बुजून दाखवल्या जात नाही. अनेक अतिक्रमणं पाळली. ते रेकॉर्ड जर आता आला, DPR फ्लॅश झालेला आहे काही दिवसाआधी, त्या DPR नुसार जर फ्लॅश झाल्याच्या नंतर जर प्रॉपर्टी कार्ड जर आपल्याला मिळालं, तर ह्या सगळ्या झंझट निपटून जाणार. नोटरी, खरेदी, 7/12 हे तुमचं सगळं निपटं. परंतु अतिक्रमण, कुठंतरी प्लॉटाचे आणि जमिनीचे व्यवहार लपून छपून करण्यासाठी ती एजन्सीचं पूर्ण काम केलेलं भूमी अभिलेखचं काम पूर्ण होऊ दिल्या जात नाही आहे. माझा आरोप पालकमंत्र्यावर सुद्धा आहे की त्यांचीही जमिनीतनी हेराफेरी दारवा शहरात सुरू आहे. जुन्या रेकॉर्ड नसल्याच्याने मनमानी कुठेही अतिक्रमण, कुठेही जबरदस्ती कार्यक्रम राबवून ताब्यात घेणं सुरू आहे. जर हे प्रॉपर्टी कार्ड उद्या भूमी अभिलेखनं नगरपालिकेला रेकॉर्ड दिला आणि नगरपालिकेनं प्रत्येक नागरिकांचं प्रॉपर्टी कार्ड दिलं, तर तुम्ही 1 नंबरमध्ये येता. तुमचा प्लॉट किती, काय किती, तुमचं बांधकाम किती, सगळं 1 नंबरमध्ये तुम्ही येऊ राहिले. तुम्ही त्याचे मालक मूळ झालात. परंतु ते कुठंतरी होऊ दिल्या जात नाही आहे. आणि ही गोष्ट नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही प्रश्न करा की तुम्ही काय करणार आहात, आणि सत्ताधाऱ्यांना तर जास्त विचारा की तुम्ही आमचे प्रॉपर्टी कार्ड काऊन नाही, रेकॉर्डवर आमचं आतापर्यंत कागदपत्र का नाही आली. ह्या संपूर्ण माहिती तुम्ही विचारा. विचारल्याशिवाय तुम्हाला कोणीच, ते म्हणतात ना, माणसाचं असं असलं पाहिजे, जिथं पाय मारला तिथं पाणी लागलं पाहिजे. तर त्याप्रमाणे बोलणं शिका आणि प्रश्न विचारणं शिका. आणि जे आपलं प्रॉपर्टी आहे, आपल्या घामाचं आहे, त्याचं तरी रेकॉर्ड आपण व्यवस्थित भूमी अभिलेखनी रेकॉर्ड ठेवला पाहिजे, नगरपालिकेने ठेवला पाहिजे. पाणी, रोड, नाल्या हा प्रश्नच होते, पण प्रॉपर्टी आपली कमवलेली ते जर या शासकीय कार्यालयात उपलब्ध व्यवस्थित रेकॉर्ड नसेल, तर आपण कोणत्या स्थितीत राहत आहोत आणि आपण कुठल्या बळाईच्या गोष्टी मारत आहोत आणि आपण कोणत्या चीनला मागं पाडण्याचा आपला भारत स्वप्न पाहत आहे. तर हे इथं 100 वर्ष झाले प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळालं नाही. हे याची कुठंतरी विचार नागरिकांना म्हणजे मतदाराला यावेळेस करणं भाग आहे. आणि अनेक प्रश्न आहेत. यापुढे नेहमीप्रमाणे जसा मी आवाज उचलण्याचा आणि नवीन नवीन माहिती घेऊन तुम्हाला जे माहिती देतो ते यापुढेही मी सुरू ठेवणार आहे. आणि कृपया करून हा व्हिडिओ संपूर्ण नागरिकाला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाठवायचा आहे आणि प्रत्येकाने ही शांततेनं ऐकायचं आहे की आपण कुठल्या म्हणजे किती पाण्यात आहो आणि आपली प्रॉपर्टी किती पाण्यात आहे हे शहानिशा तुम्ही स्वतः जाऊन करा. तुम्ही नगरपालिकेला जाऊन प्रॉपर्टी कार्ड विचारा. हे अशीचमेंट पाहिजे नाही म्हणा आम्हाला, कोर्ट येले मान्य करत कुठल्या केसमध्ये फेकून देते. हे प्रॉपर्टी कार्ड कधी देते म्हणा ते विचारा. हे 1 नंबरचा कागद. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.